बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी आहे दोन शिवसेनांमधल्या संघर्षाची। आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी झाली आणि यावेळी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंवरती प्रश्नांची सरबत्ती केली गेली। प्रभूंनी सुद्धा संयमानं उत्तरं दिली। नेमका कसा होता सुनावणीचा आजचा दिवस आणि यापुढे कसं असणार आहे सुनावणीचं सत्र बघूयात, याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरती सुनावणी पार पडली। ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांचा जबाब नोंदवण्यात आला। शिंदेंच्या शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंवरती प्रश्नांचा भडीमार केला, मात्र प्रभू यांनी संयमी उत्तरं दिली। सभागृहात सुनावणी दरम्यान नेमकं काय झालं पाहूया। महेश जेठमलानी हे शिंदे गटाचे वकील आहेत। 2019च्या निवडणुकीत भाजपाच्या युतीत आपण निवडणूक लढवली होती का असा प्रश्न जेठमलानींनी विचारला। शिवसेना पक्षाच्या चिन्हावरती मी निवडणूक लढलो असं प्रभू यांनी उत्तर दिलं। तसंच तुम्हाला उमेदवारी देण्यापूर्वी भाजपासोबत युती केली होती का, हे सत्य आहे का असा प्रश्न विचारला। यावरती सुनील प्रभू यांनी हो हे सत्य आहे असं सांगितलं। तर निवडणुकीवेळी काँग्रेससह इतर पक्षांवरती आरोप प्रत्यारोप केले होते का असा प्रश्न जेठमलानी यांनी विचारला। यावरती मी विकासाची कामं केली होती, त्याच कामांच्या आधारे मतं मागितली असं प्रभू म्हणाले। राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा त्यांच्या नेत्यांवरती आपण निशाणा साधलाच नाही असं आहे का असा प्रश्न शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी विचारला। यावरती प्रभूंनी मी विकासाच्या मुद्द्यावरती प्रचार केला असं उत्तर दिलं। प्रचारात मोदी, शहा आणि फडणवीस यांचा फोटो पोस्टवरती वापरला का असा प्रश्न विचारल्यावर मला या संदर्भात फार आठवत नाही, मात्र पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याचं प्रभू यांनी सांगितलं। 2019च्या निवडणूक प्रचारात मोदी, शहा, फडणवीस या नेत्यांचे पोस्टर वापरले होते का आणि हे खरं आहे का असा प्रश्न विचारल्यावर माझ्या पोस्टरवरती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो असल्याचं प्रभू यांनी सांगितलं। 21 जून 2022 रोजी उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून नार्वेकर आणि फाटक यांची शिंदेंनी भेट घेतली, तुम्ही यावर सहमत आहात का असा प्रश्न प्रभूंना विचारला। यावरती फाटक आणि नार्वेकर यांनी कोणत्या कारणासाठी भेट घेतली हे माहीत नसल्याचं सांगितलं। सुनील प्रभू यांनी जे सांगितलं की माझा संविधानावरती विश्वास आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्याच्या वतीने त्याचा आदर राखून मी हे सगळं बोलतोय आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा उल्लेख त्यांनी त्याच्यात टाळला। त्यावर आमच्या वकिलांनी ऑब्जेक्शन घेतलं की ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे त्यांचाच जर उल्लेख टाळत असतील तर ते बरोबर नाहीये आणि मग तो उल्लेख टाकला गेला। अशा प्रकारे आज विविध प्रश्न ॲफिडेव्हिटच्या संदर्भात विचारले गेले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी इंग्रजीत याचिका दाखल केली। यावरून शिंदे गटाच्या वकिलांनी घेरण्याचा प्रयत्न केला। प्रभू यांनी मराठीतून प्रश्न विचारण्याची मागणी केली। सुनील प्रभू यांनी सादर केलेलं इंग्रजीतील शपथपत्र यात त्रुटी असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे। अशा परिस्थितीत इंग्रजी आणि मराठीचा मुद्दा उपस्थित करून कायदेशीर कोंडी करण्याचा प्रयत्न झाला। शपथपत्रातील मराठी आणि इंग्रजीवरून नेमकं काय झालं पाहूया। महेश जेठमलानी यांनी प्रश्न विचारला, प्रभू तुम्ही या अपात्रता याचिका इंग्रजीत दाखल केल्यात का? यावरती मराठीत माझ्या वकिलाला सांगितलं, त्यांनी इंग्रजीत ड्राफ्ट करून दिलंय असं सांगितलं। अपात्रता याचिका सही करण्याच्या आधी तुमच्या वकिलाने इंग्रजीत वाचून दाखवली होती का असा प्रश्न जेठमलानी यांनी विचारला। यावरती मला वाचून दाखवल्यानंतर मी शब्दशः याचा अर्थ मराठीत समजून घेतल्याचं प्रभूंनी सांगितलं। त्यानंतर तुम्हाला कोणत्या वकिलांनी अपात्रता याचिकेबद्दल मुद्दे मराठीत समजावले असं विचारल्यावरती प्रभू यांनी असीम सरोदे यांनी समजावल्याचं सांगितलं। तुम्ही 18 नोव्हेंबर 2023 रोजी तुम्ही जे शपथपत्र सादर केलं ते सुद्धा इंग्रजीत आहे, हे सत्य आहे का? या प्रश्नावरती प्रभू यांनी हे खरं आहे, ते रेकॉर्डवरती असल्याचं उत्तर दिलं। आपल्या शपथपत्रात कुठेही उल्लेख नाही की ते आपल्या मराठीत समजवण्यात आलं नव्हतं असं जेठमलानी यांनी सांगितल्यावरती ते ऑन रेकॉर्ड असल्याचं प्रभू म्हणाले। प्रतिज्ञापत्रावरील मुद्दे न समजून घेत आपण सही केली का असं विचारल्यावरती असं कसं शक्य आहे, विधिमंडळाचा मी सदस्य आहे, समजून घेतल्याशिवाय सही करणार नाही, मी अशिक्षित नसल्याचं प्रभू म्हणाले। मला वाटते की ज्या पद्धतीने हे सगळं सुरू होतं ते विलंब लावण्याचा हा प्रकार आहे आणि अत्यंत संथ गतीने कार्यवाही व्हावी अशा उद्देशाने काही प्रश्न विचारण्यात येत होते। सुनील प्रभू मराठीत उत्तर देत होते, त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना राहुल नार्वेकरजी हे काही शब्द मुद्दामून वगळत होते किंवा त्यांना ते लक्षात येत नव्हते आणि त्यामुळे त्याच्यावर वारंवार आक्षेप घेण्यात आलेले होते। विशेष म्हणजे 22 नोव्हेंबर पासून सलग 3 दिवस अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे। त्यानंतर 28 नोव्हेंबर पासून 3 डिसेंबर पर्यंत पुन्हा सलग सुनावणी होणार आहे। या प्रकरणी आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे।
सुनील प्रभू यांच्यासोबत व्हीप बजावणाऱ्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची देखील साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यामुळे अपात्रतेच्या याचिकेवरच्या सुनावणीस आता वेग येताना दिसतोय. चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.